हाय, मी योजना. चला तुम्हाला सगळ्यांना शिरपूरच्या मानाच्या सप्तशृंगी देवीच्या रथाचं दर्शन घडवते. तर आजचा स्पेशल व्लॉग आहे चैत्र महिन्यातल्या शारदीय उत्सवाचा आणि त्यामधल्या शिरपूरच्या रथाचं जो एक मानाचा रथ मानला जातो त्याचं आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो होतो. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या आधीपर्यंत अशी शिरपूर धुळ्याकडची जी लोकं आहेत ती देवीचं दर्शन करण्यासाठी अशी पायीच आपल्या गावावरनं निघतात आणि सप्तशृंगीच्या गडापर्यंत दर्शन घेण्यासाठी जातात. आईचा महिमाच शेवटी तो की ते इतक्या लांब पायी चालत येतात. मग आम्हीही निघालो होतो रथाचं दर्शन घेण्यासाठी. शिरपूरचा मानाचा रथ हा नेहमीच आमच्या गावामधून जातो आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी मी, राया आणि माझ्या काही मैत्रिणी अशा आम्ही सगळ्याजणी दर्शन घेण्यासाठी चालू होतो. आणि मध्ये अशी लोकांची गर्दीही आम्हाला भेटत होती. काही ओळखीची तर काही अनोळखी, पण सगळेच देवीचे भक्त. आणि त्यासोबत DJ असेल तर वेगळीच मजा असते. पौर्णिमेचा चंद्रही आकाशात अगदी छान दिसत होता. आणि मग आम्ही हळूहळू चाललो होतो दर्शन घेण्यासाठी. भरपूर DJही वाजत होते आणि मग DJच्या तालावर नाचायला राया तयारच होता. राया आणि माऊ दोघंही मस्त डान्स करत होते. 24 वर्षाची भव्य परंपरा असलेला हा शिरपूरचा मानाचा रथ पदयात्रा करत शिरपूर ते सप्तशृंगीगड असा पायी प्रवास करत भाविक ह्या यात्रेमध्ये सामील होतात. जागोजागी यात्रेकरूंसाठी टेंट आणि खाण्यापिण्याची व्यवस्थाही केलेली असते. आणि मानाचा रथ असल्यामुळे संपूर्ण गाव दर्शनासाठी लोटलेला होता. रामनवमीपासून सुरू होणारी ही पदयात्रा पौर्णिमेपर्यंत सातत्याने आमच्या गावातून चालूच असते. आणि त्यामुळे अनेक DJ तसंच भाविक भक्त आम्हाला दिसत असतात. आणि त्यामुळे आमच्या गावचं वातावरणही अगदी प्रसन्न आणि भक्तिमय झालेलं असतं. घ्या पटापट दर्शन सप्तशृंगी आईचं आणि आपल्या रक्षणकर्त्या अशा ह्या माय जगदंबेचं. आणि मग आम्हीही दर्शन घेऊन पुढच्या प्रवासासाठी रथासोबत जाणार होतो. रायाही खूप एक्सायटेड होता आणि मग राया आजीनीही सोबत फोटोशूट करून घेतलं. कारण की मानाचा रथ म्हटल्यावर फोटोशूट कोण सोडणार. रथाच्या समोर इतकी प्रचंड गर्दी होती की दर्शन घ्यायलाही वेळ भेटत नव्हता. आणि मग आम्ही रथासोबतच हळूहळू पुढे जायला लागलो. राया आणि माऊ मस्त DJच्या गाण्यांचा आनंद घेत नाचत पादकऱ्यांसोबत चालत होते. ठिकठिकाणी अन्नदान सेवा करणारे तसेच मेडिकल सेवाही बऱ्याच ठिकाणी उपलब्ध केलेल्या होत्या. आणि जागोजागी लोक शिरपूरच्या रथाचं दर्शन घेण्यासाठी थांबलेले होते. त्यासोबत असे बरेच DJ आम्ही रस्त्याने जाताना बघत होतो. आणि DJच्या तालावर चालणारी जी तरुणाई तसेच बाल आबाल वृद्ध सगळेच आम्हाला जाताना दिसत होते. भारी कौतुक वाटतं ह्या सर्वांचं की अशी कशी देवी यांना शक्ती देत असेल की ते आपल्या गावापासून पायी उन्हामध्ये चालत सप्तशृंगी देवीच्या गडापर्यंत जाऊन पोचतात. आणि आता मुख्य गावामध्ये रथाचं आगमन होतंय त्यामुळे फटाक्यांची रोषणाई ही तर झालीच पाहिजे. चौकांमध्ये अशी रथाचे आगमन करण्यासाठी लोकांची लगबग चालू होती. आणि सगळेजण असं रथाची वाट बघत आजूबाजूला रस्त्यावर थांबलेले होते. आणि मग मागे तुम्ही गर्दी बघताच गावातले लोकही रथासोबत जाण्याची आपली इच्छा पूर्ण करत होते. चौकांमध्ये अशी रथाच्या आगमनासाठी छान अशी तयारी केलेली होती. आणि रोषणाई तर इतकी छान होती की विचारता सोय नाही. आम्हीसुद्धा रथासोबत पुढे त्या गर्दीतून वाट काढत चालत होतो. आणि मग अशी सगळेजण DJच्या तालावर नाचत रथाला एक स्वागत असा देत होते. लोकांचा उत्साह आणि ते भक्तिमय वातावरण सगळंच काही वेगळंच आणि नवीनच असं वाटत होतं.
देवीची आरती झाल्यानंतर आता पुढे रथ सरकत होता आणि त्यासोबत सगळी पब्लिकही पुढे जात होती. आम्ही ह्या यात्रेमध्ये लोकांचा उत्साह तर बघतोच, पण काहीजणं अगदी देवीची मूर्ती आपल्या डोक्यावर घेऊन किंवा काहीजणं पायी लोटांगण घालतसुद्धा अगदी सप्तशृंगी गडावर जातात. प्रत्येकाचा नवस आणि देवीवरची भक्ती यात काहीतरी वेगळंच असं रसायन दडलेलं आहे. आता हा मानाचा रथ निघाला होता मेन चौकामध्ये जाण्यासाठी, जिथे मोठ्या प्रमाणात रथाच्या स्वागताची तयारी केली गेलेली होती आणि बरीच अशी पब्लिकही जमा होती. तुम्ही तर समोर बघताच आहे यात्रेचा उत्साह आणि गर्दी किती मोठ्या प्रमाणात रथासोबत चाललेली होती. असं एक एक करत रथ आता पुढल्या चौकामध्ये जात होता आणि याच त्या मावशी आणि काका जे या रथाचं सारथ्य करत पुढे चालत राहतात. त्यांनीच हा 24 वर्षाचा महिमा आणि वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. आणि आता एक जण आपला आरतीचा मान घेत चौकांमधून रथ हा पुढे निघाला होता. प्रत्येक ठिकाणी भरपूर अशी गर्दी होती आणि आता मेन चौकामध्ये हार घालून रथाचं प्रथमतः स्वागत केलं गेलं. अतिशय भव्य दिवसा JCBनी रथासाठी हार चढवला जात आहे आणि मेन चौकामध्ये अगदी गाड्या बंद करून लोक ठिकठिकाणी उभे राहून रथाच्या स्वागताची तयारी करून रथाला अशी बघण्याची आपली इच्छा पूर्ण करत होते आणि आम्हीही त्यासोबत पुढे चालत राहिलो होतो. फटाके, आतिषबाजी आणि सगळीकडेच उत्साह, हे वातावरण काहीतरी वेगळंच होतं. सर्व गोष्टी अशा डोळ्यात साठवून घेण्यासारख्याच वाटत होत्या आणि त्या कॅमेऱ्यात कैद करण्यामध्ये काहीतरी वेगळीच मजा येत होती. मेन चौकामधला जो कार्यक्रम आहे तो भगवती प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला गेलेला होता आणि त्यांनी स्वागतामध्ये कुठलीही कमी किंवा कसर ठेवलेली नव्हती. आमच्या गावातलं कदाचित घरातला एकही माणूस नाही असं एकही घर ह्या दर्शनासाठी आलेलं नसेल असं नसेलच. बघताय ना तुम्ही समोर केवढा असा हा जनसमुदाय देवीचं गुणगान करण्यासाठी आलेला आहे आणि अशीच ही देवीची महिमा सतत आमच्यासमोर वर्णिलेली जाते. पुढील चौकात जाण्यासाठी आता रथ तयार झालेला होता आणि हळूहळू गर्दीही निवळायला सुरुवात झाली होती. तर असा हा छानसा एक देवीचा व्लॉग मी जो शूट केला आहे तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हालाही या शिरपूरच्या रथाचं दर्शन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. धन्यवाद. बाय बाय. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला बोलू नका. सबस्क्राईब करा. बाय बाय. रायाचं ऐकून सबस्क्राईब करा. बाय.